संदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये येत असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता काही बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहेत, काही बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत आणि काही बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये अशा पद्धतीने आता पैशांचे वाटप होणार आहे। सरकारच्या माध्यमातून पैसे पाठवण्यामध्ये आले की लगेच साधारणतः 5 मिनिटाच्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे पैसे जमा होण्यास देखील कसलाच विलंब होणार नाही आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले क्रेडिट युअर मनी अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे देखील काढू शकता। तर बघा आता सरकार काय करत आहे, बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। निवडणुकीचा काळ सुरू असल्यामुळे सरकारला देखील महिला मतदारांची आवश्यकता आहे। आता महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने काय केलं आहे, तर या ठिकाणी म्हणजेच की पैसे वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। महिलांना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार असल्याचं देखील सध्या बोललं जात आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून सध्या महिलांना खुश करणं देखील अत्यंत आवश्यक आहे। महिलांना खुश केलं तरच या ठिकाणी म्हणजेच की महायुती सरकारला निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो। या सर्व गोष्टी सरकारच्या लक्षामध्ये आल्या असून आता सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत आहेत। या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता कशा पद्धतीने पैसे जमा होणार, कोणत्या हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार, ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील हप्त्यांचे पैसे देखील नेमके कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते म्हणजेच की डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते जर तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते म्हणजेच की 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मागील देखील हप्ते नेमके कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। हप्त्याच्या वितरणासंदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाची आणि नवीन माहिती आता समोर आली आहे। त्यानुसार आता नेमका हप्ता कधी जमा होणार, पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, या सर्व म्हणजेच की गोष्टी लक्षात येणार आहेत। म्हणजेच की तुमच्या देखील खात्यावरती पैसे आता कधी जमा होणार याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। तुम्हाला देखील आता समजणार आहे की तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार। आता सर्व काही माहिती जर जाणून घ्यायची असेल तर थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताचा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता नव्याने लाभार्थी यादी बनवायला देखील सुरुवात झाली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार आणि यादीमध्ये नाव कधी येणार। तर त्याबद्दल एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे। आपल्या चॅनलवरती ही माहिती सर्वात आधी दिली जात आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाची आणि नवीन माहिती आता समोर आली आहे। आता बघा, नवीन लाभार्थी यादी म्हणजेच की लाडक्या बहिणींची जी काही यादी असेल ती आता तयार होत असून त्याचनुसार आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींची यादी सध्या बनवायला सुरुवात झाली असून ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये येणार तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर आता तुमचे नाव या यादीमध्ये असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्याचबरोबर ज्या
ज्या 24 ते 25 लाख बहिणींना यापूर्वी वगळण्यामध्ये आलं होतं, यादीमधून वगळण्यामध्ये आलं होतं, तर त्यांची देखील नावे सुद्धा आता यादीमध्ये घेण्यामध्ये येत असल्याची माहिती बघायला मिळत आहे. लाभार्थी यादी फायनल झाल्यानंतर ती DBT पोर्टलला पाठवली जाते, जिथून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतात. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीचं म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर निवडणुका असतील, मतमोजणी असेल, तर सध्या प्रशासकीय स्तरावरती देखील काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच की काय तर महिला मतदारांना खुश करण्याचा देखील सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाऊ शकतो. आता महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकार काय करेल, तर नक्कीच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करेल. या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकार देखील नक्कीच या ठिकाणी बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बहिणींना खुश करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरती देखील आता काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची देखील शक्यता बघायला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी आता महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आता सध्या जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा सध्या 1500 रुपयांचा हप्ता बहिणींच्या खात्यावरती दर महिन्याला वाटप केला जात आहे आणि यामध्ये आता लवकरच वाढ होण्याची शक्यता असून लवकरच बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता देखील या ठिकाणी जमा केला जाऊ शकतो. म्हणजेच की हप्त्यामध्ये देखील आता वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अशा पद्धतीने प्रशासकीय स्तरावरती बहिणींसाठी काही महत्त्वाच्या घोषणा देखील आता होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आता नक्कीच बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर आता बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींसाठी सरकारने eKYC करण्याची पुन्हा संधी दिली आहे. जर तुमच्या देखील खात्यावरती कदाचित 17वा म्हणजेच की नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही तात्काळ eKYC करून घ्या. सरकारने eKYC करण्याची जी लिंक आहे ती पुन्हा सुरू केली आहे. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हा देखील बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींनी eKYC करावे. कारण की काय झालं आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींचं असं झालं आहे की eKYC करून देखील खात्यावरती पैसे जमा होत नाहीत. तर काय करायचं आहे तुम्हाला आता eKYC पुन्हा एकदा करायचे आहे. eKYC कुठे करायची तर तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट तुम्ही या ठिकाणी उघडून त्या ठिकाणी तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील फक्त 5 मिनिटांमध्ये पुन्हा eKYC करू शकता. जर तुम्हाला घर बसल्या मोबाईलमध्ये eKYC करता येत नसेल तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन फक्त 5 मिनिटांमध्ये आपली eKYC पूर्ण करून घेऊ शकता. कोणत्या बहिणींनी eKYC करायची तर ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले आहे, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींनी eKYC करायची. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला आहे, 18वा हप्ता जमा झाला आहे, म्हणजेच की आतापर्यंतचे सर्व हप्ते ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असतील तर अशा बहिणींना eKYC करण्याची काहीच गरज नाही. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला 17वा आणि 18वा हप्ता मिळाला असेल आणि तुमची eKYC आधीच नीट झालेली असेल तर तुम्हाला पुन्हा eKYC करण्याची गरज नाही. eKYC कोणाला करावे लागणार? ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींना eKYC करावे लागणार. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आता बघा, कोणत्या बहिणी पात्र आहेत आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती आता इथून पुढे पैसे जमा होणार हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही. तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची नवीन यादी या ठिकाणी म्हणजेच की बनवण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि ज्या बहिणींचं नाव यादीमध्ये येईल अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता यादीमध्ये कोणत्या बहिणींचं नाव येणार, तुमचं नाव यादीमध्ये येणार का हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, पात्रतेच्या अटी आणि नवीन नियम काय आहेत, तसेच यादीमध्ये नाव येण्यासाठी कोणत्या गोष्टींची खात्री करावी लागणार हे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. तर बघा, DBT ॲक्टिव्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या बँकेचे DBT स्टेटस ॲक्टिव्ह असायला हवे. जर DBT ॲक्टिव्ह नसेल तर ती ॲक्टिव्ह करून घ्या, कारण की DBT ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. तुमच्या बँकेचे DBT जर ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जाची स्थिती, तुमच्या अर्जाची स्थिती या ठिकाणी कशी आहे, म्हणजेच की तुमचा अर्ज हा
अप्रूव्ड म्हणजेच की मंजूर आहे का नाही यावरती तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणे अवलंबून आहे. आता तुमच्या अर्जाची स्थिती जर अप्रूव्ड असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर तुमच्या अर्जाची स्थिती रिजेक्टेड असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. तुमच्या अर्जाची स्थिती ही अप्रूव्ड असेल तरच पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर ज्यांच्या अर्जामध्ये चुका झाल्या होत्या त्यांनी दुरुस्ती करताना तिथे विचारल्या जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या प्रश्नांना नीट उत्तर द्या. सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, ई-KYC करताना लक्षपूर्वक ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्या अर्जामध्ये चुका होत्या त्यांनी आता दुरुस्ती करताना म्हणजेच की काय झालं आहे, ई-KYC करताना बऱ्याच लाडक्या बहिणींकडून आधी चुका झाल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते. आता ज्यांच्या अर्जामध्ये चुका होत्या त्यांनी दुरुस्त करताना ई-KYCच्या अर्जामध्ये विचारल्या जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या प्रश्नांना नीट उत्तर देणे आवश्यक आहे. कोणते 2 प्रश्न? समजा जर तुम्हाला देखील ई-KYC करायची असेल तर बघा, घरात कोणी सरकारी नोकरदार आहे का? तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं उत्तर द्यायचं आहे? नाही उत्तर द्यायचं आहे. आणि त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, कोणाला सेवानिवृत्त वेतन मिळते का? तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला नाही असं म्हणायचं आहे. हे 2 जे प्रश्न आहेत या 2 प्रश्नांचं उत्तर हे नाही तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजेच की जर तुम्ही खरोखरच योजनेमध्ये पात्र असाल, निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच आता रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी नसाव्यात, हा देखील नियम आहे. म्हणजेच की रेशन कार्डवरती सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एका कुटुंबामध्ये फक्त 2च लाडक्या बहिणी आता पात्र असणार आहेत. जर एका कुटुंबामध्ये 3 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे. एका कुटुंबामध्ये फक्त 2च बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC झाली नाही तर अशा बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आहे. ई-KYC करताना जर तुम्ही चुकीने होय म्हणजेच की सरकारी नोकर किंवा पेन्शनधारक आहेत असं तुम्ही जर त्या ठिकाणी होय असं जर तुम्ही उत्तर दिलं किंवा या पर्यायावरती होय या पर्यायावरती टिक केली तर तुमचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे माहिती भरताना अत्यंत काळजीपूर्वक माहिती भरा. म्हणजेच की ही जी सूचना आहे ही कोणत्या बहिणींसाठी? तर ज्या बहिणींची ई-KYC पूर्ण नसेल किंवा ई-KYC मध्ये काहीतरी चूक असेल तर आता ज्या बहिणी पुन्हा ई-KYC करत आहेत तर अशा बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आहे. कोणती सूचना? तर ई-KYC करताना लक्षपूर्वक ई-KYC करा. कोणत्या पर्यायाला हो म्हणायचे आहे, कोणत्या पर्यायाला नाही म्हणायचे आहे हे लक्षपूर्वक बघा आणि त्यानंतरच या ठिकाणी योग्य पर्यायावरती टिक करा, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सरकारने ई-KYC करण्यासाठी पुन्हा संधी दिली आहे, त्यामुळे पुन्हा तुम्ही चूक करू नका, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. जर सरकारने आता पुन्हा संधी दिली आहे आणि जर तुम्ही पुन्हा ई-KYC करताना चूक केली तर तुमचा हप्ता हा बंद होईल, कायमचा बंद होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या देखील बहिणी सध्या ई-KYC करत असतील तर अशा बहिणींनी लक्षपूर्वक ई-KYC करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ई-KYC येत नसेल तर जवळच्या एखाद्या CSC सेंटरवरती जा, आपले सेवा केंद्र या ठिकाणी जा आणि ई-KYC करून घ्या, हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते म्हणजेच की 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणी ई-KYC करून घ्या. ई-KYC झाल्यानंतर मग या ठिकाणी तुमची पडताळणी होईल, तपासणी होईल, व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर रखडलेले हप्ते आणि नवीन हप्ते तुमच्या खात्यावरती जमा केले जातील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फक्त जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आता कोणत्या बहिणींना 1,500 रुपये, कोणत्या बहिणींना 3,000 रुपये आणि कोणत्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार हे आपण थोडक्यात बघूयात. तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता.
तर अशा बहिणींना सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याची संधी देण्यामध्ये आली. आता ई-KYC झाल्यानंतर रखडलेले हप्ते आणि नवीन हप्ते जमा होतील हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. आता सर्वात आधी कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार हे मी तुम्हाला सांगतो. तर बघा पात्र असताना सुद्धा ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि आता नवीन जानेवारी महिन्याच्या म्हणजेच की सध्या जो हप्ता वाटप होणार आहे या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की रखडलेल्या हप्त्याचे 3,000 रुपये आणि सध्याच्या नवीन हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की एकूण 4,500 रुपये जमा होणार. पुन्हा एकदा सांगतो, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार. 3 हप्त्यांचे 4,500 रुपये एकत्र या ठिकाणी म्हणजेच की एकाच वेळी जमा होणार असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर 3,000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार? ज्या बहिणींच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील. तर तुमच्या देखील लक्षामध्ये आलं असेल की कोणत्या बहिणींना 4,500, कोणत्या बहिणींना 3,000 रुपये आणि कोणत्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार हे आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. तर अशा पद्धतीची दिलासा देणारी अपडेट आता बघायला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वाटप केला जाणार आहे. आता नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर बघा अजून साधारणतः 4 ते 5 दिवसांच्या हप्ता जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून देखील बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न सध्या केला जाऊ शकतो. सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. सर्व काही हप्ते म्हणजेच की रखडलेले देखील हप्ते आणि सध्याचा नवीन देखील हप्ता म्हणजेच की सर्व हप्ते आता येत्या अवघ्या काही दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होईल. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा होणे बंद झाले होते तर अशा बहिणींसाठी सरकारने ई-KYC ची संधी दिली आहे. त्यामुळे अशा बहिणींनी तात्काळ ई-KYC करा. ई-KYC केल्यानंतर तुमची पडताळणी होईल, व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमचे जे हप्ते रखडले होते, जे हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नव्हते तर ते सर्व हप्ते आणि नवीन सध्याचा हप्ता अशा पद्धतीने सर्व काही हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होतील. त्यामुळे कोणत्याच बहिणींना म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले होते तर कोणत्याच म्हणजेच की यापैकी कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत आहेत. बहिणींना सक्षम करण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. आणि एक सुद्धा लाडकी बहीण पात्र असणारी एक सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असं देखील सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमची काही तक्रार असेल, जर तुमची काही अडचण असेल, जर तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा तुम्ही ई-KYC पूर्ण केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा जिल्हा आणि अर्जाची स्थिती कळवायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचे देखील टेन्शन कमी होईल. सध्या जर बघायला गेलं तर म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना देखील बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर तुमचे देखील काही तक्रार असेल तर आम्हाला नक्की कळवा. जर तुमची काही अडचण असेल, तुमचा काही प्रश्न असेल तर तो कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की विचारा जेणेकरून आम्ही तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीची ही माहिती होती. माहिती चांगली वाटली असेल तर नक्कीच इतर देखील बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तसेच अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजेच की जर तुमचे अजून काही अडचण असेल किंवा लाडकी बहीण योजनेबद्दल तुमची तक्रार असेल तर तुम्ही
181 या हेल्पलाईनवरती तुम्ही संपर्क देखील नक्की साधू शकता. सरकारने बहिणींसाठी 181 नंबरची हेल्पलाईन सुरू केली आहे. जर काही तक्रार असेल, अडचण असेल तर 181 यावरती तुम्ही हेल्पलाईनवरती संपर्क साधू शकता. तर अशा पद्धतीची आपण या ठिकाणी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.